नमस्कार मित्रांनो, आरोग्य मस्तू या आपल्या हेल्थ चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आज दिनांक 29 सप्टेंबर 2024 जागतिक हृदय दिवस आहे आणि जागतिक हृदय दिवसानिमित्त माझ्यातर्फे आपल्या सर्वांना सहृदय हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, जागतिक हृदय दिवसानिमित्त हृदयाच्या काळजीबद्दल वाचणे आणि त्याला फॉलो करणे हे कंपल्सरी आहे। त्याच्यामुळे आज हृदयाचे जे नेहमी हृदयरोगाचे जे 4 कारण म्हटल्या जातात त्या कारणांव्यतिरिक्त अजून काय आहे ते आपण पाहूया। हृदयरोगाची बेसिक कारण तर तुम्हाला माहितीच आहे, अयोग्य खानपान, ज्यामध्ये येईल तेलकट खाणे, तुपकट खाणे आणि तळलेले पदार्थ खाणे, नॉनव्हेज जास्त प्रमाणात खाणे। त्यानंतर येईल स्मोकिंग आणि अल्कोहोल, तर अल्कोहोल ड्रिंकिंग सुद्धा आहे। त्यानंतर येईल व्यायामाचा अभाव, बिलकुल व्यायाम न करणं, झोपून राहणं, सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणतात। आणि त्यानंतर आहे जर पूर्वीपासूनच कुठला रोग असेल जसं की बीपी आणि शुगर, ज्या लोकांना बीपी आणि शुगर आधीपासूनच आहे त्या लोकांना हृदयरोगाचा जास्त चान्सेस असतात, हृदयविकाराचे जास्त चान्सेस असतात। तर आता ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय असू शकतं? तर मित्रांनो, एक खूप महत्त्वाचा विषय ज्याला फॉलो केलं तर तुम्ही कदाचित हृदयविकारापासून मुक्त होऊ शकता आणि याचमुळे आज हा आपण व्हिडिओ शेअर करतो। मित्रांनो, बऱ्याच लोकांना ऍसिडिटीचा त्रास असतो आणि ही ऍसिडिटी छोटा आजार म्हणून दुर्लक्ष केला जाते किंवा काही साध्या गोळ्या अँटासिड्स, रॅन्टॅक, पॅन40, पॅन्टोप्रेझॉल वगैरे ह्या गोळ्या घेऊन थांबवल्या जाते। पण या गोळ्यांचा साईड इफेक्ट काय आहे याचा विचार केला जात नाही। तसेच डोकं दुखणे, हातपाय दुखणे, इतर गोष्टींसाठी जे अॅनाल्जेसिक पेनकिलर गोळ्या तुम्ही जे घेता तर याचाही प्रभाव तुमच्या हृदयावर कसा होतो हे आपण पाहणार आहोत। मित्रांनो, शरीरामध्ये हृदय, स्टमक, ब्रेन आणि जे आतडी किंवा गट सिस्टीम म्हणतो तसेच थ्रोट या सर्वांना कनेक्ट करणारी शरीरामधली सर्वात लांब अशी एक नर्व आहे जिचं नाव आहे व्हॅगस नर्व। व्हॅगस नर्व शरीरातला एक सगळ्यात जबरदस्त प्लेअर आहे मित्रांनो। नर्वस सिस्टीम ज्याला मराठीला जी मज्जासंस्था वाटते तीच इंग्रजीला नर्वस सिस्टीम वाटते। शब्दाचा खेळ आहे पण गंमत आहे मित्रांनो। तर मराठीमध्ये याच नर्वस सिस्टीमला मज्जासंस्था म्हणतात आणि या व्हॅगस नर्वला प्राणेशा मज्जातंतू म्हणतात। मित्रांनो, याला प्राणेशा नाव दिलंय तर नक्कीच ही प्राणा इतकी महत्वाची असणार आणि खरंच मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हे कळून येईल की ही नर्व किती महत्वाची आहे। आता मित्रांनो, या नर्व संबंधित तुम्हाला बेसिक त्याचं फंक्शन काय, त्याचं कार्य काय हे जाणणं खूप महत्वाचं आहे। मित्रांनो, ही जी नर्व आहे मेंदूपासून सुरू होते तर तुमच्या थ्रोट पासून या कॅरोटिड आर्टरीच्या बाजूने इथून तुमच्या हृदयाकडे जाते, त्याचे ब्रांचेस तुमच्या फुफ्फुसांना जातात आणि त्यानंतर पुढे गॉल ब्लॅडर, स्टमक आणि इंटेस्टाईन म्हणजे आतड्यांना, पोटाला जातात। तर याचा अर्थ या सर्वांचं फंक्शन या व्हॅगस नर्वशी कनेक्टेड आहे। तसेच या सर्व ऑर्गनचं डिसफंक्शन सुद्धा व्हॅगस नर्वशी कनेक्टेड आहे। आता ही व्हॅगस नर्व काय करते? तर मित्रांनो, व्हॅगस नर्व ही तुमच्या स्ट्रेस, तुमचा अँझायटी, तुमचा मूड हे डिसाईड करते। त्यानंतर फुफ्फुसांचं जे आकुंचन आणि प्रसरण म्हणजे श्वास घेणे आणि श्वास सोडणे ही जी क्रिया आहे ही सुद्धा व्हॅगस नर्वद्वारे कंट्रोल केली जाते। ही पॅरासिम्पॅथेटिक एक नर्वस सिस्टीमची सपोर्टर आहे, म्हणजे ही रेस्ट अँड डायजेस्ट या प्रकारचं काम करते। सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ही फ्लाय और फाईट या 2 प्रकारे काम करते, तर ही पॅरासिम्पॅथेटिक, रेस्ट अँड डायजेस्ट, पण तरीही ही सर्वात महत्वाची आहे। वॉन्डरिंग नर्व म्हणजे जी भटकी मज्जातंतू आहे ते म्हणतात। मित्रांनो, व्हॅगस नर्व जी आहे ती शरीरातील सर्वात लांब नर्व आहे। ही मेंदूपासून सुरू होते ते आतड्यांपर्यंत जाते आणि हिचा प्रवास मेंदूपासून गळ्याचे जे स्नायू आहेत त्या स्नायूंना, त्यानंतर हृदय, त्यानंतर स्टमक आणि त्याच्या खालीही जाऊन गॉल ब्लॅडर आणि डिओडेनल म्हणजे स्टमकचे जे पार्ट्स आहेत, पुढे इंटेस्टाईनचे जे पार्ट आहेत, आतड्यांच्या सर्व पार्ट्सला सप्लाय होतो। जर यदा कदाचित काही कारणामुळे तुमच्या एकाही पार्टमध्ये काही खराबी असेल किंवा ब्लॉकेज असेल तर त्या नर्व सिस्टीमच्या रूटमध्ये जे कोणते पार्ट्स आहेत त्या सगळ्यांमध्ये खराबी येते। जसं की मी आता म्हणत होतो की ऍसिडिटी। मित्रांनो, लॉंग टर्म ऍसिडिटी जर होत असेल तर या ऍसिडिटीमुळे काय होईल की तुम्हाला काही दिवसांनी GERD बसेल। GERD काय आता तर गॅस्ट्रो इसोफॅगल रिफ्लक्स डिसीज, हो GERD। ह्याच्यामध्ये सुरुवातीला ऍसिडिटीने सुरुवात होते पण काही काळानंतर चेस्ट पेन सुरू होतो आणि हा चेस्ट पेन हळूहळू वाढत अँजायना बनतो। आता अँजायना काय तर अँजायना सुद्धा एक प्रकारे चेस्ट पेन आहे पण हे हृदयाशी संबंधित आहे। म्हणजेच GERD मुळे व्हॅगस नर्व स्टिम्युलेट झाली आणि जो त्रास चेस्ट पेन स्टमकशी रिलेटेड होता तो हृदयाशी रिलेटेड झाला। हृदयाची गती जी आहे ती अनियमित होते। मित्रांनो, व्हॅगस सिस्टीमचं कार्य आहे की हृदयाची गती नियमित करणं, हृदयाची गती कमी ठेवणं। व्हॅगस नर्व जी आहे ती ओव्हर स्टिम्युलेट झाली किंवा जास्त स्टिम्युलेट झाली तर हृदयाची गती खूप कमी करतं, ज्याला आपण ब्रॅडिकार्डिया म्हणतो। आणि अशा प्रकारे जी व्हॅगस नर्व आहे ती ब्रेनला सुद्धा याच प्रकारे कंट्रोल करते। श्वासाच्या गतीला सुद्धा व्हॅगस नर्व कंट्रोल करते। तुम्ही जे श्वास घेता आणि सोडता त्यामध्ये व्हॅगस नर्वचा खूप मोठा रोल असतो। व्हॅगस नर्व जी आहे तुमच्या ब्रॉन्कोस्पाझमचं कार्य करते। ब्रॉन्कोस्पाझम म्हणजे जे ब्रॉन्कियल फुफ्फुसांचे जे फुफ्फुस जे आहेत समजा, तर फुफ्फुसांचं कॉन्ट्रॅक्शन, आकुंचनाचं कार्य करते। तर ही व्हॅगस नर्व जर डिसफंक्शन झाली तर ह्याचे अनेक साईड इफेक्ट आहेत आणि हे खूप भयानक आहेत।
मला सांगा, जर तुम्हाला ऍसिडिटी झाली तर तुमचं व्हॅगस नर्व जी आहे ती हळूहळू तिथून डिस्फंक्शन व्हायला सुरू होते. मग व्हॅगस नर्वचे इतर कार्य म्हणजे कोणते? ही हार्ट रेटला कंट्रोल करते. तुमचा हार्ट रेट हा नियमित करणं, कमी ठेवणं व्हॅगस नर्वचं कार्य आहे. दुसरं, ही तुम्हाला भूक लागली नाही लागली ह्याचं सुद्धा सेन्सेशन करून देतं. म्हणजे ब्रेनला गट कडून कम्युनिकेशन करतं की या व्यक्तीला किंवा मला आता भूक लागली आहे किंवा मला आता जेवण जाणार नाही, माझं पोट भरलंय. आणि जर यदा कदाचित आपल्या व्हॅगस नर्वलाच काही प्रॉब्लेम आला तर हे कम्युनिकेशन बंद होतं. त्यामुळे काय होतं, व्हॅगस नर्वचं अजून एक फंक्शन महत्वाचं की व्हॅगस नर्व ही इसोफॅगस म्हणजे आपल्या पोटाचा जो खालचा भाग आहे, इसोफॅगसचं जे लोअर इसोफॅगस जे स्फिंक्टर आहे तर त्याला सुद्धा कंट्रोल करतं. हे स्फिंक्टर बंद ठेवणं वा उघडणं हे व्हॅगस नर्वचं काम आहे. आणि यदा कदाचित व्हॅगस नर्व जर डिसफंक्शन सुरू झालं तर ह्या इसोफॅगल जे एलियस आहे, लोअर इसोफॅगल स्फिंक्टर जे आहे ते ओपन राहतं. ह्याच्यामुळे काय होतं, अन्न जे आहे ते खाली जात नाही किंवा खाली गेलेलं वर सुद्धा येऊ शकतं, ज्यामुळे काय होतं, अपचन सुरू होतं. तसेच व्हॅगस नर्व हे डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये बाईल सिक्रेशन्स आणि जे एन्झाईम्स आहेत, डायजेस्टिव्ह एन्झाईम्स, तर हे क्रिएट करणं, प्रोडक्शन करणं ह्याच्यासाठी हेल्प करतं. आणि जर तुमचं प्रोडक्शन ऑफ बाईल्स किंवा प्रोडक्शन ऑफ जे एन्झाईम्स, डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहे, हे जर व्यवस्थित नाही झालं तर तुमचं खाल्लेलं अन्न जिरणार नाही, पचणार नाही. यामुळे तुम्हाला नॉशिया फील होईल, यामुळे तुम्हाला ब्लोटिंग म्हणजे गॅस फील होईल, मळमळ होईल आणि याचाच परिणाम पुढे IBS होईल. IBS काय तर इरेग्युलर बॉईल सिंड्रोम. तर IBS मुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशन हे सिम्पटम दिसेल. आजकाल बहुतांश जणांना IBS होण्याचं कारण हे ऍसिडिटीशी रिलेटेड आहे आणि ऍसिडचं कारण आहे व्हॅगस नर्वची सिस्टीम. आता मला सांगा, हे कॉन्स्टिपेशन झालं, ब्लॉक झालंय, पोटामध्ये अजीर्ण झालंय तर याचं जे गट हेल्थ आहे म्हणजे आतड्याची जी क्रिया आहे, पचन क्रिया आहे, ही व्यवस्थित होणार नाही. त्यामध्ये जे मायक्रोबायोम असतात, जीव असतात म्हणजे गुड बॅक्टेरिया असतात, तर त्यांचं सुद्धा हेल्थ बिघडतं. आणि ह्याच्यामुळे काय होतं की व्हॅगस सिस्टीमचं जे फंक्शन आहे गट टू ब्रेन कम्युनिकेशनचं, हे कम्युनिकेशन थांबून जाईल. आणि ह्याच्यामुळे ब्रेनला कधी भूक लागली कधी नाही किंवा काय त्रास होतोय हे प्रॉपरली कळणार नाही. म्हणून आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करायला लागू, कारण आपल्याला ती माहितीच कळाली नाही की मला भूक लागली आहे किंवा नाही लागली आहे, मला कधी भूक लागली आहे किंवा माझं पोट भरलंय, मला गॅसचा त्रास होतोय. हीच माहिती जर आपल्यापर्यंत नाही पोहोचली तर कधी आपण त्या गोष्टींचं इलाज, उपचार कधी करणार? तर ही गोष्ट असल्यामुळे व्हॅगस नर्व सिस्टीम एक महत्वाचा रोल इथे करते. तर मित्रांनो, या व्हॅगस नर्व सिस्टीमला जर योग्य संतुलन राखायचंय किंवा प्रॉपर स्टिम्युलेट, यामध्ये दोन प्रकार आहे. एक तर ओव्हर स्टिम्युलेट झाले तरी साईड इफेक्ट आहे, आणि हाय स्टिम्युलेट जर असेल व्हॅगस नर्व तर ही शरीरासाठी खूप चांगले रिझल्ट देते. जसं की हार्ट रेट नॉर्मल ठेवते, तुम्हाला भूक छान लागते, तुमचं अन्न पचायला लागते, तुम्हाला कॉन्स्टिपेशन राहत नाही, सगळ्यात मेन तुमचा मानसिक ताण राहत नाही. मित्रांनो, व्हॅगस नर्व ही तुमच्या मूडला सुद्धा एक प्रकारे स्टिम्युलेट ठेवते, एक्साइटेड ठेवते आणि छान शांत जे काम माइंड म्हणतो, पीसफुल माइंड, त्यासाठी सुद्धा व्हॅगस नर्वचं फंक्शन हे हाय स्टिम्युलेट कंडिशन मध्ये असणं गरजेचं असतं. लो स्टिम्युलेट व्हॅगस नर्व जर असेल तर त्यावेळेस व्यक्तीला डिप्रेशन फील होतं, त्यावेळेस मूड बेचैन होऊन जातो, उदास वाटतं, अन्न पचत नाही, पोट गच्च वाटतं, खाण्याची वासना होत नाही, जिभेवर सेन्सेशन जाणवत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम की व्यक्तीचं आरोग्याचं जे रोगप्रतिकार क्षमता आहे ती ढासळू लागते आणि त्याला अनेक विकार व्हायला लागतात. म्हणून ह्या व्हॅगस नर्व सिस्टीमला आपल्याला लो पासून हाय पर्यंत आणण्यासाठी काही प्रोसिजर्स आहेत आणि हे अगदी बेसिक आहेत जे आपण आता पाहणार आहोत. त्यातलं सर्वात पहिलं जे प्रोसिजर आहे ती प्रोसिजर म्हणजे डीप ब्रीदिंग. यामध्ये काय असतं की तुम्ही 4 ते 5 सेकंदात श्वास पूर्ण पोट भरून घ्यायचा असतो, 8 सेकंदासाठी श्वास थांबवायचा, 8 सेकंद झाल्यानंतर पुढच्या 4-5 सेकंदात श्वास सोडायचा आणि परत 8 सेकंदासाठी श्वास थांबायचा. याला आयुर्वेदामध्ये पूरक, रेचक, कुंभक असं म्हणतात. पूरक म्हणजे श्वास घेणे आणि कुंभक म्हणजे श्वास थांबवणे. त्यानंतर रेचक परत 4 सेकंदाचा करायचा म्हणजे श्वास सोडायचा, रेचन म्हणजे श्वास सोडणे, तर श्वास सोडायचा आणि परत कुंभक करायचं. तर अशा प्रकारे 4 सेकंद पूरक, 8 सेकंद कुंभक, त्यानंतर 4 सेकंद रेचक आणि 8 सेकंद कुंभक. तर अशा प्रकारे डीप ब्रीदिंगची जी सवय आहे ही व्हॅगस नर्व सिस्टीमला खूप छान प्रकारे स्टिम्युलेट करू शकते आणि म्हणून मित्रांनो, प्राणायाम करणं गरजेचं आहे. याच्याने तुमचं आरोग्य व्यवस्थित राहतं. एक झालं. दुसरी प्रोसिजर. दुसऱ्या प्रोसिजर मध्ये हे आहे की व्हॅगस नर्वचा सप्लाय हे थ्रोटचे जे मसल्स आहेत, गळ्याचे जे मसल्स आहेत त्याला असतात. त्या व्हॅगस नर्वच्या सप्लायमुळे आपण व्यवस्थित बोलू शकतो, गाणं म्हणू शकतो आणि ह्याच क्रियेचा फायदा व्हॅगस नर्व स्टिम्युलेट साठी सुद्धा आपण करू शकतो. जसं की गार्गलिंग करणं म्हणजे गुळण्या करणं. मित्रांनो, दिवसातून 3-4 वेळा 30 सेकंद मिनिमम म्हणजे कमीत कमी 30 सेकंदासाठी तुम्ही गुळण्या करा. या गुळण्या करण्याची जी प्रोसिजर असते त्यामध्ये जी मुवमेंट होते त्यामुळे व्हॅगस नर्व सिस्टीम ही स्टिम्युलेट होते, हाय स्टिम्युलेट होते. तसेच सिंगिंग, हमिंग, आपण जे गाणं गुणगुणतो किंवा मोठमोठ्याने गाणं म्हणतो, आनंदाने हसणं, गाणं म्हणणं आणि हमिंग करणं, ह्या तीनही गोष्टींमुळे व्हॅगस नर्व सिस्टीम एकदम स्टिम्युलेट राहते. तर मित्रांनो,
आणि ही गोष्ट हृदयासाठी सुद्धा चांगली आहे. तर मित्रांनो, आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवा, भरपूर हसा, गाणे म्हणा आणि हमिंग गुणगुणणं चालू ठेवा, जेणेकरून व्हॅगस नर्व सिस्टीम तुमची स्टिम्युलेट राहील आणि तुमचा स्वभाव उत्साही, आनंददायी आणि डोकं एकदम पीसफुल राहील. त्यानंतर तिसरी मेथड म्हणजे मेडिटेशन. मित्रांनो, नुसतं मेडिटेशन नाही तर माइंडफुली मेडिटेशन. माइंडफुली मेडिटेशन म्हणजे काय? तुम्ही नामजप करा किंवा कुठल्याही एखाद्या गोष्टीवर तुमचं लक्ष केंद्रित करा. तुमचं लक्ष केंद्रित असेल तर तुमचं मेडिटेशन आपोआप होईल. मेडिटेशन हे तुम्ही कोणत्याही धर्माचे असो, तुम्ही तुमच्या देव, तुमचे गुरु किंवा तुमचा नामजप जे काही असेल त्याशी रिलेटेड करू शकता. आणि हे मेडिटेशन हे जे फोकस किंवा मनाचं एक केंद्रीकरण जे होतं, तर ह्याच्यामुळे व्हॅगस नर्व खूप छान प्रकारे स्टिम्युलेट राहते आणि हे हा स्टिम्युलेट तुमच्या बॉडीचं जे आरोग्य आहे ते व्यवस्थित ठेवते. त्यानंतर व्हॅगस नर्व स्टिम्युलेटसाठी कॅरोटिड मसाज आहे. मित्रांनो, जे आपलं थ्रोट आहे ते इथे राईट साईडला कॅरोटिड आर्टरी जाते, जी आपल्याला बऱ्याचदा फडफड करताना दिसते. तर ही जी कॅरोटिड आर्टरी आहे, तर ह्या कॅरोटिड आर्टरीच्या ठिकाणी मसाज केला जातो. हा जो मसाज आहे कॅरोटिड आर्टरी मसाज म्हणतात. तर हे कॅरोटिड आर्टरी मसाज आहे, हे सुद्धा व्हॅगस नर्वला स्टिम्युलेट करते. तर मित्रांनो, यात एक दक्षता घेणं गरजेचं आहे. ज्याला 3 महिन्यापूर्वी हार्ट अटॅक येऊन गेलाय किंवा मागच्या 3 महिन्यामध्ये हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, त्या लोकांनी कृपया कॅरोटिड मसाज करू नका. तसेच ज्या लोकांना ब्लिडिंगची प्रॉब्लेम आहे किंवा इकोस्प्रिन, ॲस्पिरिन जे आहे, अँटीप्लेटलेट किंवा अँटीकॉग्युलंट जे मेडिसिन्स आहेत हे चालू आहे, तर त्यांनी सुद्धा कॅरोटिड मसाज स्वतः करताना थोडीशी काळजी घ्यावी. तर ही एक चौथी प्रोसिजर होती व्हॅगस नर्वला स्टिम्युलेट करण्यासाठी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या व्हॅगस नर्व स्टिम्युलेटसाठी डेली तुमचं एक्सरसाइज पण खूप महत्वाची आहे. तर तुम्ही भरभरून खेळा, भरभरून हसा आणि आपल्या व्हॅगस नर्वला स्टिम्युलेट ठेवा. यामुळे तुम्हाला ऍसिडिटी होणार नाही, तुम्हाला पचनक्रियेचे प्रॉब्लेम होणार नाही, तुम्हाला स्ट्रेस आणि अँझायटी राहणार नाही आणि यानंतर तुम्हाला हृदयाचा विकार सुद्धा होणार नाही. त्यामुळे हृदयाला जपायचं असेल तर व्हॅगस नर्वला आधी जपा, व्हॅगस नर्वला समजून घ्या आणि त्याची प्रोसिजर मी ज्या प्रकारे सांगितली ती फॉलो करा. आणि तुम्हाला याबद्दल आणखी माहिती हवी असल्यास मी डिटेल माहिती देऊ शकतो, तर प्लीज कमेंटमध्ये तुम्ही तसे कळवा. थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हाला टॉपिक आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब